महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त अंबादास दानवे आहेत आणि निवडणूक बिनविरोध होते. आता 2 वर्षांनी काय करायचं 2 वर्षांनी पाहू ना. विधान परिषदेच्या निवडणुका अखेर बिनविरोध होत आहेत, पण काल काँग्रेसने अखेरच्या क्षणी उमेदवार दिला नाही, पण त्यांनी आठवण करून दिलेली आहे की पुढची राज्यसभा, पुढची विधान परिषद ही आमचीच आहे. आणि त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने उमेदवार जाहीर केला, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, याबद्दलही त्यांची नाराजी आहे. ठीक आहे, चांगलं आहे. मनुष्य आहे, राजकीय पक्ष आहे, त्यांनाही मन असतं. नाराजी व्यक्त केली, आम्ही ती नाराजी पाहिली, आम्ही चर्चा केली. सर्वत्र महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं. दिल्लीतल्या नेत्यांशी मी वारंवार चर्चा केली, उद्धवजींनी चर्चा केली. खास करून रिंगणामध्ये काँग्रेसचा उमेदवार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त अंबादास दानवे आहेत आणि निवडणूक बिनविरोध होते. आता 2 वर्षांनी काय करायचं 2 वर्षांनी पाहू ना. 550 दिवस आहेत अजून. पण काही स्कोप आहे का कोणाला? काँग्रेसला काय राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी? बघा, राज्यसभेचा प्रश्नच निर्माण होत नाही, पण आमची जी काय चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये विधान परिषदेसंदर्भात त्यांना काँग्रेसला एक महाविकास आघाडी म्हणून, आता याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय संपलेला आहे, कारण त्यांना आम्ही एक महत्त्वाची राज्यसभा पवारसाहेबांना दिली. भविष्यातल्या ज्या 2 वर्षातल्या ज्या जागा आहेत विधान परिषदेच्या, त्या संदर्भात नक्कीच काँग्रेस पक्षाशी सकारात्मक चर्चा होईल आणि त्याचं सुतोवाच काल दिल्लीशी आणि राज्यातल्या नेत्यांशी झालेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.